In Chet's kitchen we gather around. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. With a smile. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड, शीतल्स कॉर्नर मध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत व्हेज अंगारा. घरात उपलब्ध असलेल्या भाज्यांपासून अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेस्टॉरंट स्टाईल डिश कशी बनवायची ती या व्हिडिओतून आपल्याला लक्षात येणार आहे. जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपल्याला लक्षात येणार आहे की व्हेज अंगारा कसा बनवायचा ते. तर चला मग आता आपण पटकन बनवायला घेऊ. त्यासाठी साहित्य लागत आहे फ्लॉवर, वाटाणा, फरसबी, गाजर, टोमॅटो आणि सिमला मिरची. गाजर, फरसबी जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर नाही घातलं तरीही चालू शकते. तर प्रथम एका कढईमध्ये 1.5 चमचा तेल टाकून त्यामध्ये ह्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. फरसबी, वाटाणा, फ्लॉवर, गाजर हे प्रथम छान थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. सरासरी 4 व्यक्तींना ही भाजी आरामात पुरते. तर आता यामध्ये 1 वाटी फ्लॉवर, 1 छोटी वाटी घेतलेली आहे, छोटी वाटी वाटाणा, छोटी वाटी फरसबी आणि 1 गाजर यामध्ये वापरलेला आहे. आता छान फ्राय करून घेतलेली आहे. तर आता ती फ्राय केलेल्या भाज्या आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर त्या भाज्या काढून घेतल्यानंतर परत आपण ग्रेव्हीची तयारी करणार आहोत. तर ग्रेव्हीसाठी कोणकोणते साहित्य लागते तेही आपण पाहणार आहोत. आता कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये 1 चमचा तूपही टाकणार आहोत. जर तूप आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालू शकते, पण तुपामुळे छान ग्लेज पण येते आणि टेस्टही येते. तर यामध्ये जिरे, लवंग, दालचिनी, मिरे आणि 2 वेलची प्रथम फोडणीला आपण टाकणार आहोत. तर तेल कडल्यानंतर आपण या मसाला टाकून घेणार आहोत. 1 बारीक चिरलेला कांदा ही यामध्ये टाकायचा आहे. छान फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा छान लालसर रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे. तर आता कांदा आपला छान लालसर होईपर्यंत परतला गेलेला आहे. तर आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत. आलं लसूण पेस्ट साधारणपणे 1-1.5 चमचा आपण यामध्ये टाकायचे आहे. त्याचा कच्चा वास जाईपर्यंत छान फ्राय करायचा आहे. तर वास खूप छान येत आहे. तर आता आपला हा आलं लसूण पेस्ट टाकून झाल्यानंतर 2-3 मिरची, घरात बेडगी मिरची होती तीच थोडीशी पाणी टाकून वाटून घेतलेली आहे, ती यामध्ये टाकून घ्यायचं आहे व परत छान परतून घ्यायचं आहे. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे व त्यानंतर छोटा चमचा हळद टाकायचं आहे व हळद टाकल्यानंतरही छान परतून घ्यायचं आहे. या ठिकाणी 1 चमचा धनापूड, 1 चमचा जिरापूड आणि थोडासा चाट मसाला टाकायचा आहे. काश्मीरी मिरची पूड आणि लाल तिखट वापरायचं आहे. तेही छान परतून घ्यायचं आहे. आता छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे व त्यानंतर 1 टोमॅटो प्युरी करून घ्यायची आहे व ती या ग्रेव्हीमध्ये ॲड करायची आहे व छान कलर येईपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. छान परतून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये 2 चमचे दही ॲड करणार आहोत. दही ॲड केल्यानंतर छान
फेटून घ्यायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे, चांगलं शिजू द्यायचं आहे ही ग्रेव्ही व थोडंसं पाणी टाकून परत छान त्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि बाजूला छान तेल सुटू द्यायचं आहे। तर थोडंसं झाकण झाकून हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे। तर 2 मिनिटं नंतर चेक करायचा आहे तर हा आपला ग्रेव्हीतील मसाला छान शिजलेला आहे, त्यामुळे शिजल्यानंतर वासही छान येतो। तर आता यामध्ये आपण चिरून घेतलेली सिमला मिरची टाकणार आहोत। सिमला मिरची ही फ्राय करत बसायचं नाही, ही एक मिरची घ्यायची आहे व ती चिरून डायरेक्ट यामध्ये टाकायची आहे, ती लगेच शिजली जाते व फ्राय केलेल्या बाकीच्या भाज्याही याच वेळेला टाकायच्या आहेत। तर आता ही छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर परत छान यावर गरम पाणी आपण टाकणार आहोत। जर तेवढा वेळ नसेल तर थंड पाणी टाकलं तरीही चालेल, पण गरम पाणी टाकल्यामुळे भाजी ग्रेव्ही लगेच मिळून येण्यास मदत होते। तर आता छान हलवून घ्यायचं आहे व आता यामध्ये आपण चमचाभर कसुरी मेथी टाकणार आहोत। कसुरी मेथी थोडी गरम करून क्रश करून यामध्ये टाकायचे आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता छान उकळी येऊ द्यायची आहे याला। तर आता ही आपली ग्रेव्ही शिजत आहे। तर आता 1 चमचा यामध्ये बटर टाकायचं आहे। बटर हे ऑप्शनल आहे, जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर 1 चमचा तूप टाकले तरीही चालू शकते। अगदीच तूपही टाकायचं नसेल तरी काही हरकत नाही। चिमूटभर परत चाट मसाला उरलेला टाकून घ्यायचा आहे। चाट मसाल्यामुळे छान चटपटीत होते आणि अगदीच हॉटेलसारखा फील येतो। तर परत झाकण झाकून चेक करायचं आहे, एक छान उकळी काढून घ्यायची आहे व त्यानंतर जे आपल्याकडं घरात दुधावरची शाई टाकायची आहे। या ठिकाणी अमूलची फ्रेश क्रीम मी वापरलेली आहे। जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही घरची मलाई जरी यामध्ये टाकली तरीही चालू शकते। तर मलाईमुळे छान मिळून येण्यास मदत होते। याच्यातील तिखटपणा बॅलन्स राहण्यासाठीही याचा उपयोग होतो आणि अगदी रेस्टॉरंटचा फील येण्यासाठीही याचा उपयोग होतो। तर छान उकळी आलेली आहे आणि आपली ग्रेव्ही छान तयार होऊ लागलेली आहे। जेवढं पाणी आपण यामध्ये ओतलेलं होतं तेवढं पाणी आता छान मिक्स झालेलं आहे आणि त्याचं रूपांतर ग्रेव्हीमध्ये झालेलं आहे। पातळ भाजी आता वाटत नाही। तर अशा प्रकारे ही भाजी आपली तयार झालेली आहे। व्हेज अंगारा म्हणजे आता आपल्याला याला कोळशाची छान ठिकरी द्यायची आहे। तर कोळसा छान फुलवून घ्यायचा आहे व त्याच्यामध्ये भाजीमध्ये 1 वाटी ठेवून तो कोळसा ठेवून द्यायचा आहे व त्याच्यावर 1 तुपाची धार सोडायची आहे व झाकण झाकून त्याला मस्त अशी कोळशाची ठिकरी द्यायची आहे। कोळशाच्या ठिकरीमुळे छान स्मोकी फ्लेवर येतो। एवढं केल्यानंतर छान स्मोकीनेस या भाजीला येतोच। तर आता हे झाकण काढून पाहायचं आहे की आपल्या भाजीला छान स्मोकीनेस आलेला आहे का। तर वास घेतल्यानंतर तर खूप छान वास येत आहे। आता तो कोळसा काढून साईडला ठेवायचा आहे व परत 1 छान उकळी येऊ द्यायची आहे। छान चमच्याने हलवून घ्यायचं आहे। पहा याचं बॅटर खूप छान अगदी योग्य पद्धतीने ग्रेव्ही झालेली आहे। जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही, अगदी चपाती आणि भाताबरोबर किंवा रोटीबरोबर खाता येईल अशी छानशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे। तर आता लास्टला थोडासा गरम मसाला आपण यामध्ये टाकणार आहोत। गरम मसाल्यामुळे आणखीन छान वास येतो आणि फार मसाला वाटत असेल तर तुम्ही ही प्रोसेस स्किप केली तरीही चालू शकते। आता छान हलवून घ्यायचं आहे व आता छानपैकी ही भाजी आपली तयार झालेली आहे। तर सर्व करायची आहे। तर या ठिकाणी मी व्हीट रोटी, छाछ आणि राईस याबरोबर हा सर्व करणार आहे। तर ही भाजी आपली छानशी रेडी झालेली आहे। तर गॅस बंद करून घ्यायचा आहे व व्हेज अंगारा सर्व करायचा आहे। ही भाजी आपण
रोटी, नान, कुलचा, भाकरीबरोबर ही खूप छान लागेल, चपातीबरोबर छान लागेल, फुलक्यांबरोबर चांगली लागेल, तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता। तर आता ही छानशी आपली व्हेज अंगारा रेसिपी तयार झालेली आहे। अगदी साधी सोपी पद्धत आहे, तुम्ही सहज घरी बनवू शकता। तर छान कांदा, गाजर आणि कोथिंबीरने ही भाजी छान गार्निश करून घेतलेली आहे। तर याबरोबर मी छाची ठेवलेला आहे। तर कशी वाटले ही आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा, आणि जर आवडली असेल तर लाईक करा, आणि जास्त आवडले असेल तर इतरांनाही शेअर करा। आणि हो, बाजूचं बेल आयकॉन दाबायला अजिबातच विसरू नका, त्यामुळे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केल्यानंतरचे नोटिफिकेशन येत राहील। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू।